आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा सद्गुरू सावध तुमच्या आभारात महान परमेश्वर आशीर्वादित परमेश्वर तुमच्या वचनाचा प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. आपण शिक्षणा विषयावर थोडं लक्ष देणार आहे की शिक्षण धार्मिकता आपल्याला कसं भेटलं ना. आपलं शिक्षण धार्मिकतावर आहे का. तर कुटुंबापासून तर आध्यात्मिक जीवनापर्यंत धार्मिकता ही सर्वांना मार्गदर्शक करते. आपल्या प्रत्येकाला शिक्षण देवाचं नेहमी प्यारं पाहिजे. आणि ह्या धार्मिक शिक्षणा विषयावर आज मी वचन देत आहे. तर पहिलं नीतिसूत्रामध्ये 1 अध्याय 8 ते 10 वचन घेऊया. नीतिसूत्रे 1 अध्याय वचन 8. माझ्या मुला आपल्या बापाचा बोध आहे. आपल्या आईची शिस्त सोडू नको. आता आपले बाप आणि आपली आई याची शिस्त आणि याचं शिक्षण मोशेला परमेश्वराने 10 आज्ञाचं शिक्षण दिलेलं आणि त्याच्यामध्ये चौथी आज्ञा होती ती म्हणजे निर्गम 20 अध्याय वचन आहे 12. आई बापाचा सन्मान कर. आता देवाने ह्याच गोष्टी आपल्या सर्व व्यक्तीसाठी ते महत्व दिले आणि ह्या शिक्षणात आपल्याला आध्यात्मिक शिक्षणाची एक वळख घेतली पाहिजे. म्हणजे स्वर्गीय बाप आणि स्वर्गीय आई. योहान मध्ये जेव्हा तुम्ही बघता ते 19 अध्याय 25-26 वचनांमध्ये येशूने आपल्या आईला बाई म्हटलेला आहे आणि ती आपल्या मुलांना मुलगा म्हणून समजते. हालेलुया. म्हणजे तुम्हाला ना मला आपण त्यांची मुलं आहेत. हालेलुया. योहान 1:12 मध्ये पण त्याने सांगितले हालेलुया जितके विश्वास ठेवतात तितके देवाची मुलं. म्हणून आपल्या आई बापाचा सन्मान आपल्या सर्वांना करता आला पाहिजे. एक धार्मिक आई बाप आणि आपल्याला जन्म देतात ते आई बाप त्यांचं आदर्श कसं करावं किंवा एखाद्या आपण शाळेत जातात शिक्षक आहे टीचर आपल्याला शिकवू त्यांचं पण आदर्श कसं करावं किंवा एखादा धार्मिक एक बाप आहे तो आपल्याला धार्मिकताचं शिक्षण देते तेव्हा त्यांचं आदर्श कसं करावं. हे शिक्षण जर आम्ही तुच्छ लेखतो तर आमच्या अंगावर पीडा येत असतात. कोणताही व्यक्ती आपल्याला जर एक शिक्षण देतो एक चांगला सल्ला देतो किंवा चांगलं मार्गदर्शन करतो त्यांचा सन्मान आम्ही नेहमी करावा. भले ते संदेश असले किंवा देवाचे सेवक असले किंवा इतर कोणताही व्यक्ती आपल्या कुटुंबिक असू दे कोणती व्यक्ती असू दे पण जर आपल्याला चांगली व्यक्ती सल्ला देतो त्याचा नेहमी सन्मान करावा. हालेलुया. लोक सल्ला देतात त्याचा सल्ला ते देवच म्हणून त्यांच्याद्वारे देत आहे तो चांगला सल्ला आणि वाईट सल्ला जो आहे तो एक शैतानी सल्ला आहे ते शैतानी शिक्षण आहे. हालेलुया. एक दिवस आपल्याला माहिती की मोह एक शैतान आहे. आता आपण बायबलमध्ये आलं म्हणून आपल्याला कळालं पण मानवी व्यवहारामध्ये जीवन जगतो ना ते त्या शिक्षणाला त्याला देवाचं माहिती नाही ना पापाचं माहिती त्याला काहीच कळत नाही. रोमटला 7 ते 15 तो काय करतो त्याला कळत नाही. वसणारं पाप आहे तेच फक्त त्याला ते शिक्षण देते. पापाचं शिक्षण त्या मानवाला देते. माणूस सगळे पापी आहेत असं नाही सांगू शकत की सगळे पवित्र आमच्यासारखे पण पापी. तर आपल्याला जे चांगलं शिक्षण आहे ते तर एक दिवस मला सायकलचा शौक होता. हालेलुया. मी सायकल चालली. हालेलुया. तर एकाने मला सायकल दिली. चल माझं काम आहे बसवलं. तो डबल शीट घेत सर तुला मी त्याला डबल शीट घेऊन गेलो. हालेलुया. एका घरी गेलं आणि तो त्यांच्याकडे दादागिरी करला. तुम्हाला माहितीये मोबाईल बोला गाडी बोला तर त्याच्या स्टाईल पण वाटत की नाही स्टाईल होती. तर मी सायकलीवर असा राहिलेला आहे
तू बघ ते गुंडाण नाही हालरिया, तो एवढंच आहे, तुला माहित नाही. तर ती माझ्या ओळखीची होती आणि ह्यांचं काही जमिनीचं काय भेट होतं माहिती नाही, त्यांनी जाऊन दम दिलं हालरिया आणि माझं नाव. दुसऱ्या दिवशी तिथे मावशीचा मुलगा, तिकडे त्याची वाडी होती तिथे होता, त्यांनी मामाकडे जाऊन नाव हालरिया. मामाकडे गेलो हालरिया, मामाने मला बोलवलं, गेलो मामाकडे हालरिया. तेव्हा मी देवळात जायचं, सगळं थांबलो तिकडे हालरिया. चहा बी दिला, पिला हालरिया. छोटा मला सांगते तू गुंडा झाला, तू गुंडा झाला हालरिया. मला कसं रागायचं माहिती, मी चुकला नाही ना तर मी तुम्हाला मारलं, माझ्यावर आरोप केलं मला आवडत नाही असं पहिलं होतं, टाक्कन मारायचं. मी चुकलं ना माझ्या कशाला त्याच्यात असं होतं हालरिया. चढून द्यायचं असं होता हालरिया. मग सांगते शांत शांत हालरिया. मी आता त्याला जाऊन मारेल. मामा काय सांगते शांत, माणूस कसा पाहतो ते बघायचं. माहितीये ना तुला की हा माणूस तुझ्या बरोबर नाही, चुकीच्या रस्त्यात तुला नेतो, त्याच्यापासून थोडं दूर हो बस, झालं. मावशीच्या मुलाने काय सांगितलं, इज्जत कमवण्यासाठी जिंदगी लागते, गमवायला 1 सेकंड नाही. म्हणजे म्हणते 16-26 वर्ष. कोण चांगलं सांगते, आदर्श करणं गरजेचं, ठीक आहे, त्या माणसाचा मी सहवासच सोड हालरिया. कुठे चांगलं सांगते ते ऐकणं आपल्याला गरजेचं आहे. मी ऐकलं हालरिया. जर चांगले गुण ऐकत राहिलं तर चांगला बनतो, आणि रोज वाईट गुण ऐकायला लागला तर तो वाईटच बनतो, तो चांगलं कधी बनत नाही. लक्षात ठेवा, राग कंट्रोल केला तर फायदे आहे, राग वाढवला तर नुकसानही 100%. आणि त्या टायमाला जर मी त्याच रागाने जाऊन काहीतरी झालं असतं ना, कदाचित माझं हातातून चुका पण मोठ्या घडल्या पण असत हालरिया. तर कंट्रोल करणं हे आपल्या सर्वांना गरजेचं आहे. म्हणून मी चांगलं शिक्षण घेतलं, मला अनुभवी काढते, तर देवाच्या घरी गेले, मामा गेला, मावशीचा पोरग पण गेला. परंतु धार्मिकता एक शिक्षण असं आहे हालरिया, प्रत्येक माणसाला वाईटापासून चेंज करते, आणि तो वाईटापासून चेंज करते तेव्हा तो खरोखर चेंज झालेला आहे. लोक धर्म चेंज करतात, धर्म चेंज करून मनुष्य चेंज होत नाही. माणसाचं अंतःकरण चेंज होऊन मनुष्याच्या चुकीतून चांगल्या रस्त्यामध्ये जेव्हा ओढतो त्याला बोलतात ते शिक्षण, ना त्याला म्हणतात धार्मिकता, त्याला म्हणतात माणुसकी हालरिया. तर जे पवित्र शास्त्र म्हटले, पवित्र शास्त्रामध्ये पवित्र शिक्षणाविषयी, म्हणजे चुकीच्या रस्त्या वाचून जे चुकीत आपण चालले त्याच्यातून फिरणं हे सगळ्यात महत्व जीवन असतं. वाईटाचं अनुकरण केलं तर मनुष्य वाईट बनतो, आणि चांगल्याचं अनुकरण केलं तर मनुष्य चांगलं बनतो. आता हे चांगलं मी कसा बनला, कुणीतरी मला चांगलं सांगितलं म्हणून मी चांगलं बनलो. आपल्या जीवनामध्ये चांगलं बनणाऱ्या गोष्टी चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्यावर चांगला व्यक्ती बनतो हालरिया. तर वचन पुढे घ्या. वचन 9, कारण ती तुझ्या शिराला, बघा, ती तुझ्या शिराला भूषण, व तुझ्या गळ्याला हार अशी आहे. म्हणजे आपले गुण जर चांगले असेल ते हाराप्रमाणे आपलं घशातून निघाला जो शब्द आहे तो दुसऱ्याच्या जीवनाला उपयोगी येणारा शब्द आहे. वचन 10, माझ्या मुला पापीजन तुला आता मला सुद्धा त्या पापातच त्याने नेण्याचे निर्णय घेतलं, बरोबर. त्याला होश होणं, मी होश झाला नाही, मी तिथून चेंज झालो म्हणून मी या जागेवर पोचलो, त्या जागेवर मी पोचलो हालरिया. आता त्याच्यामध्ये 29 ते 31 वचन घे. नीतिसूत्रे 1 अध्याय वचन 29, कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला. बघा, त्यांनी ज्ञानाचा काय केला, आणि परमेश्वराचे भय मान्य केले नाही. बघा, आता आपल्याला देवाची भीती सगळ्यांना पाहिजे,
भीती मान्य केलंच पाहिजे. तुमच्यात भीती देवाची जर असेल तर देवाची कृपा तुमच्या जीवनामध्ये येईल. कारण देवाला सगळे व्यक्ती घाबरलंच पाहिजे. कारण आपला आत्मा हा फ्री दिलेला आहे. आत्मा गेला तर प्रेत आणि मयत आहे. आत्म्यामध्येच माणसाला माणुसकी दिली जाते. जर तुमच्यामध्ये देवाचा चांगला एक आत्मा काम करत आहे तर त्या आत्म्याद्वारे तुम्ही तुमचं जीवन देवाच्या वचनानुसार जीवनामध्ये कुठेतरी शोभेचं किरण तयार करत असतो. वचन 30 त्यांनी माझ्या बोधाचा अवेर केला. म्हणजे देवाचं वचनाचा अपमान केला. त्यांनी माझा वागदंड तुच्छ लेखिला. आपण धार्मिक एक जीवन आहे, एक आध्यात्मिक जीवन आहे. आपण जेव्हा एक पाप करतो ना त्यावेळेला देवाचा अपमान करतो. हा देवाचा अपमान झाल्यानंतर आपल्या प्रत्येकाला प्रश्नाचं उत्तर देताना फार कठीण जावं लागतं. वचन 31 म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ भोगतील, आपल्या मसलतीचे भरपूर फळ भोगतील. आपली कर्म आपल्याला शेवटला कामाला येतात. मग ते 12:36 पर्यंत देवाच्या शिक्षणाचं जे पालन करतात आणि ते शिक्षण आपल्या सार्वकालिक साठी उपयोगी येतात. आता आपल्या सार्वकालिक साठीचे जीवनाचं जे उपयोग येणारं जे शिक्षण आहे आणि हे शिक्षण आपण जर घेत आहे तर त्या शिक्षणाने आपण देवाच्या राज्यामध्ये परिपूर्ण होणार आहे. त्याच्यामध्ये 2 अध्यायामध्ये 1 ते 22 आहे, परंतु 3 अध्याय 1 तर आपल्याला आध्यात्मिक शिक्षणावर पूर्ण लक्ष द्यायचं आहे. नीतिसूत्रे 3 वचन माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको. काय आपल्याला धार्मिकता शिक्षण दिलेलं आहे ते विसरू नको. आम्ही काय करतो, विसरतो. मग कुठेतरी दुसरा एक ब्रदर निघाला का पास्टर निघाला की कुठे दुसरी प्रार्थना निघाली का आमची पावलं तिकडे चालली. अरे ही धार्मिकता विसरायचं मनाई केलेलं आहे. हे पवित्र शास्त्र घ्या. माणसाच्या पाठीमागे लागू नका. मध्ये 10:17 माणसाच्या बाबतीत सावध. मनुष्य विश्वासी आहे तर मनुष्य अविश्वासी आहे. म्हणून येशू ख्रिस्त शिकवत असताना ना मध्ये 5:2 मध्ये दिले तोंड उघडून तो शिकवत होता. त्यावेळेला प्रभूने तोंडाने शिकवलेलं दर्शन दिली लोकांना. आता आपण प्रत्येकाने शिक्षण घेताना या पवित्र शास्त्राचं शिक्षण घ्या. मध्ये 10:17 दिले माणसाच्या बाबतीत सावध. आता मनुष्य विश्वास ठेवणारा शापित. म्हणजे आम्ही काय करतो तिथे आपण काय करतो जिथे देवाने शाप दिलेला आहे अशा व्यक्तीच्या मागे लागतो. योहान 14:1 मध्ये प्रभू येशूने सांगितले तुमची जी अंतःकरण आहे ती अस्वस्थ नाही झाली पाहिजे. अस्वस्थ असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणतीच कामं होत नाही. कारण नक्की कुठे पडू, कुठे जाऊ, कुठे राहू, काय करू. कारण माणसाची मानसिकपणा तिथेच माणसाला कमजोर करत असते. अस्वस्थ जीवन मनुष्य कुठे ना कुठे कमजोर पडतो. म्हणून त्यांनी पवित्र शास्त्र दिलं. पूर्वीच्या काळामध्ये लोक जे होते ते याच्या त्याच्या मागे झाले तेव्हा शास्त्र लिहिलं गेलं. येशूच्या शिष्यांनी मग ते शास्त्राची उलटणं केली की लोक तेव्हा बघा योहान 6:60 पासून ते शिष्याला जेव्हा प्रभू येशू शिकवत होता तेव्हा शिक्षण देण्यासाठी आला ते 60 शिष्यांनी पाय काढले बाजूला. तेव्हा पेत्राला पण त्यांनी सांगितलं की तुला पण निघून जाण्याची इच्छा आहे का. तो सांगते सार्वकालिक जीवनाची वचनं आपल्याकडे आहे, आम्ही तुम्हाला सोडून कोणाकडे जाऊ. लोक भटकत होते इकडे तिकडे. आजच्या काळात तेच चाललंय. मग ते 24 ब्रदरकडे तर नाही, पास्टरकडे जा, इकडे मस्त प्रार्थना तिकडे मस्त प्रार्थना. पहिली अंतःकरणाची प्रार्थना आहे ती तुमची क्लिअर ठेवा. कुठे जाऊन शेवटी घरीच यावं लागते की नाही. दगड किती वर फेकला फिलिपियन्स 2:10 गुडघे तिकडेच टेकावे लागतात. त्या गुडघ्यावर लक्ष द्या की जिथे सत्य आहे तिथे शेवटचा मार्ग मिळते. पण योहान 14:6 प्रभू येशू शिकवत होता मार्ग सत्य व जीवन मीच आहे. कोणते मार्ग कोणत्या व्यक्तीकडे दिलेले नाही. आता हा शेवटचा ज्या काळात आहे ना
लोकांची मानसिक परिस्थिती तशीच होणार. म्हणून हे नीतिसूत्रामध्ये चांगलं शिक्षण आपल्याला दिलेलं आहे. आता हा शल्मोनाने ते लिहिलेलं नीतिसूत्र आहे. हा तो ज्ञानी मनुष्य होता, सामान्य मनुष्य नव्हता. परमेश्वराने त्याला सगळ्यात मोठं एक पदवी दिलेली एक ज्ञानाचं. मग त्याला माहिती आहे सगळं उपदेशक व्यर्थ सगळं व्यर्थ. आज तुमच्या अंगात ताकद जी आहे तेव्हा तुम्ही इकडे तिकडे फिरतील, खिशात पैसे आहेत तेव्हा इकडे तिकडे फिरतील. यो ब्रदर बरा, यो पास्टर बरा, इकडे बरं तिकडे बरं. पैसे सगळे संपले ना, गुडघे तिथेच ठेवावं लागतात ना, हात वर करून रडून देवाकडे क्षमा मागून आपली विनंती मांडावी लागते. बायबल काय शिकवते हे शिक्षण घ्या. जेव्हा आजार आल्यानंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे तिथेच बसून तुम्हाला देवाला हाक द्यावा लागते. प्रत्येकी शिक्षण आहे ना हे पहिलं घ्यावं. येशूने आपल्या शिष्यांना शिकवत होता. आम्ही शिक्षण घेत नाही. म्हणून बघा मत्ती 28:19-20 मध्ये दिले, जे त्यांना शिकवा आज्ञा दिले त्यांना पाळाव्यास त्यांना शिकवा. पहा मी युगाच्या अंतापर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. पवित्र मरिया स्वतः शिक्षण देत होते आणि तेव्हा पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा आला, तो तुम्हाला सर्व काही शिकवेल. योहान 14:26. शिक्षणाविषयी लक्ष द्या. आम्ही शिक्षण घेत नाही. इकडे प्रांत सांगितला, ज्या माणसावर दुष्टाई आत्म्याचं शिक्षण शिरायला सुरुवात करते आणि शिक्षण ते घेतात त्या लोकांचं जीवन कसं आहे माहिती? जे धार्मिकता व्यक्ती आहे, जे सच्चाई परमेश्वराचे सेवक आहेत, त्यांच्या विरोधाचं ते शिक्षण त्यांना देतात. मग ते काय करतात? भडकाविक आत्मा तो तयार करतात आणि जे चांगलं आहे त्या विरुद्ध बोलायला सुरुवात करायचं. मग ते 7:1 दिले, तुमचे दोष काढण्यात येऊन तुम्ही कोणाचे दोष काढू नका. हे धार्मिकताचं एक शिक्षण आहे. धार्मिकता सगळ्यांना समजत नाही आणि धार्मिकता सगळेच व्यक्ती ऍक्सेप्ट करू शकत नाही. कारण जर लोकांना तेवढं प्यार असतं ते नक्कीच सगळे स्वर्गात गेले असते. हालेलुया. सार्वकालिक शिक्षण म्हणून योहान 14:1 मध्ये प्रभू येशू ते शिकवतात, तुमची पहिला अंतःकरण आहे ते अस्वस्थ ठेवू नका. तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि तू सांगते माझ्यावर. मग ते 5:8 मध्ये त्यांनी 2 लोक शिकवत असताना त्यांनी हे शब्द दिले, जी अंतःकरणाची शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील. अंतःकरणाच्या जगपर्यंत तयारीचा अनुभव केलेला नाही तर त्याचं देवाचं दर्शन त्याच्या जीवनात ते प्रवास करू शकतात. शिक्षणाची पूर्ण खात्री करा, कारण हे शिक्षण रोज नाही मिळत. योहान 6:44 तुम्हाला देवाने आमंत्रण केले, कोण व्यक्तीने आमंत्रण नाही, पत्रिका छापलेलं लागणार आहे वाजून जा असं सांगितलं का? नाही. ही देवाची इच्छा आणि देवाची योजना, त्याच्यानंतर देवाच्या इच्छेने चालणं आहे तुमची योजना. जेवण वाढलं जेव्हा की ना जेव्हा तो प्रश्न तुमचा आहे. ही प्रश्न तसा आहे. एक आध्यात्मिक शिक्षण आहे, जे आध्यात्मिक मार्ग आहे हे सार्वकालिकचा मार्ग आहे. आपला आत्मा हा परमेश्वराने दिलेला योहान 10:17-18 गॅरंटी नाही ना, वॉरंटी नाही. कारण गॅरंटी ना वॉरंटी नाही, कोणत्या घटकेत तो उचलून घेऊन जाईल ते तुम्हाला कळणार नाही. आणि मग ते 13-12 मध्ये त्यांनी वचन असं दिलेलं आहे, 10:17-18 श्वास घेणं. पण ज्याच्याकडे आहे असेल नसेल ते देखील काढून घेतो. माणसावर कधी भरवसा ठेवू नका. शैतानी आत्मा, आता योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 4 अध्यायामध्ये दिले, प्रत्येकी आत्म्याची पालक करा. हा आत्मा देवापासून आहे की नाही, तुम्हाला देवाच्या जोडीला नेतो का भडकवायचं काम करतो ते पण तुम्ही पहिलं बघा. इकडे तिकडे नुसती प्रार्थना जायचं पण परिवर्तन जर होत नसेल तर लक्षात तुम्ही स्वतःच ठेवा काही मुश्किल. गलितीकरास 1:6 पासून पण पौलाने पण तेच शिक्षण दिले. स्वर्गातला देवदूत जरी आला तरी तो शांत. शिक्षण हे आध्यात्मिक, हे प्रत्येकी व्यक्तीला स्वर्गाचं शिक्षण आहे. शारीरिक शिक्षण आहे आपल्या कामधंद्यासाठी महत्वाचं असते, पण आध्यात्मिक शिक्षण आहे हे स्वर्गासाठी शिक्षण असतं. आणि हे आध्यात्मिक पूजन नाही, आध्यात्मिक शिक्षण नाही. कधीही कोणाला तुच्छ लेखायचं नाही, कधीही कोणाचा अपमान करायचा नाही, कधी कोणाचा द्वेष करायचा नाही. काय करते त्याला देव. आता देवाने सरळ सांगितलं ना,
सूर्य नीतिमानावर उगवलेला आहे आणि पापी लोकांवर पण उगवलेला आहे. तो सूर्य तो उगवलेलाच आहे की नाही, याच्यात पापी पण राहतात आणि पवित्र पण राहतात. अरे ते देवाला माहिती आहे ना. सगळे जर एकत्र प्रार्थनेला आले तर जागा कुठे मिळणार. अरे म्हणून येशूने सांगितलं, जागा स्वर्गात ठेवली. योहान 14:2. हालेलुया. की मी तुम्हासाठी जागा तयार कराव्याचा. स्वर्गाची जागा ही सर्वात श्रेष्ठ जागा. धार्मिकता शिक्षण घेताना पूर्णपणे श्रद्धावंत आणि विश्वासी देवाला कोणी पाहिलेले. योहान 1:18. देवाला कोणी पाहिले. मग पाहण्याचा प्रयत्न केला तर पाहिजे, पाहण्याचा प्रयत्नच केलेला नाही तर पाहू शकत नाही. म्हणून ज्ञान शिक्षण हे आपल्या सर्वांना गरजेचं. हालेलुया. आता बरेच लोक शिक्षण घेतात, धार्मिकता घेतात, परंतु कधी कधी एकमेकाशी बोलत नाही. ही मनाची धार्मिकता नाही, अधर्म आहे. काय अधर्माचं शिक्षण. मत्ते 6:14-15 मध्ये त्यांनी शिक्षण केलेलं होतं. तू जर आपल्या अपराधांना क्षमा केली नाही तर स्वर्गीय पिता त्याला क्षमा कर. क्षमाशील. देवाचं शिक्षण आहे वैरावर प्रेम. आपण उलट करतो. नफरत, निंदा, द्वेष, हेवा हे मनातलं काढून ठेवायचं. हा स्वभाव कधीच ठेवायचा नाही. हा स्वभाव माणसाला घराच्या परिस्थितीमध्ये, गरिबीमध्ये पण मुश्किल आणते, आजारामध्ये आणते, टेन्शन मध्ये आणते, हर चीज मध्ये हा क्रोध माणसाला जाळतो. आग ज्ञान, नफरत एक आग आहे. प्रेम हे सगळ्यात मोठं एक जीवन आहे. मी अनेक लोकांचं बघतो पण मी बोलत नाही. जाऊ दे, तुम्हाला काय करायचं. देवाने योहान 15:12 मध्ये दिलेलं आहे, जसं मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. ही मोठी आज्ञा आहे. माणसाच्या शरीराची जी आज्ञा बोलतात ती येशूच्या शिक्षणाचं खरं उत्तर तुम्हाला ना मला मिळालं तर आमचं जीवन आशीर्वादित. पुढे गे. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव. आज्ञाच आम्हाला सगळ्यात महत्व एक गीत आहे. काय आम्ही आज्ञा नाही पाळत तर आम्हाला देवाचं राज्य कसं भेटणार. 6 वचन गीत. तू आपल्या सर्व मार्गात त्यांचा आदर कर. सर्व जे मार्ग आहेत ना तर देवाच्या गोष्टीमध्ये आदर कर. म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आपण आदर केलं तर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ही व्यक्ती आपल्या हजर असते. 11 आणि 17 वचन. माझ्या मुला परमेश्वराचे शिक्षण, बघा, परमेश्वराचं शिक्षण तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको. कधी कधी आपण आल्याला दुःख आली. मी प्रार्थनेला येतो तरी दुःख होता. माझ्या काही समस्या सुटायला नाही पाहिजे तर फळ आहे. जर सुटल्या ना तर देवाला विसरतो. कधीही देवाला विसरायचं नाही. योहान ज्या जीवनात दुःख येतात ना तर योग 45 अध्याय आहे ते पूर्ण पाठ करा ना. योहान 5वा अध्याय तो पाठ करा. मग तुम्हाला सांगेल की विश्वासी आहे, तुम्ही खरोखर देवावर प्रेम करणारे सहनशील आहे. हा प्रश्न तुम्हाला प्रभू देईल. कारण याच मार्गानुसार देवाच्या इच्छा पूर्ण होतात आणि ह्याच मार्गानुसार देवाचं राज्य तुम्हाला मिळेल. त्याला सहनशील लागतं, त्याला कंट्रोल लागते, त्याला देवाच्या इच्छेनुसार मजबूती बनवतात. तेव्हा तुम्ही बरोबर त्या मार्गात चालतील, वचनात चालतील, शिक्षणात चालतील, नियमात चालतील आणि देवाचा आत्मा तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात ते कार्य करायला सुरुवात करते. हे देवाने दिलेले जे शिक्षण आहे ते शिक्षण आपल्या प्रत्येकाला वचनानुसार प्रवास केला पाहिजे. तर वचन नेहमी मार्गदर्शक करत आहे. पुढे नीतिसूत्रे 3:17 त्याचे मार्ग आनंदाचे आहेत. बघा, आनंदाचे आहे. देवाचे मार्ग आनंदाचे आहेत. आता तुम्ही विचार करा, देवाचे मार्ग आनंदाचे आहेत. फिलिप्पियर 4:4 मध्ये, तेसलोनिकस पहिलं पत्र 5:17 प्रभू मध्ये आनंद आहे.
जर देवाचे राज्य आनंदाचं आहे, ते शिक्षण आमच्या हर एक व्यक्तीसाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्या सर्व वाटा शांतिमय. देवाकडे शांती आहे. तुम्ही बघा पाहिजे, अनुभव घ्या. देवाच्या राज्यात राहणाऱ्या हर एक व्यक्तीमध्ये शांती आहे. आपल्या प्रत्येकाला शांती कशी येते तुम्ही बघा. एक तुम्ही वस्तू घ्या, 2 दिवस तुम्हाला ती शांती वाटेल, परत शांती हरवली. पण ही शांती जे प्रभू मध्ये आहे ती कधी हरवत नाही. कारण योहान 14:27 मध्ये दिली. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला प्रभूच्या शांतीचा अनुभव आला. हालेलुया. 3:21-24. माझ्या मुला ती तुझ्या काय सांगते, ती तुझ्या डोळ्याच्या आडने झाली पाहिजे. आपण डोळ्याच्या आड ठेवलं, सैतानाने पकडलं. तू चातुर्य विवेक ही सांभाळून ठेव. आज आम्ही हे सांभाळलं तर आमचं जीवन मजबूत राहील. धार्मिकता ही सांभाळणं आपल्या प्रत्येकाला गरजेचं आहे. म्हणून तो सांगते सांभाळून ठेव. ती तुझ्या आत्म्याला जीवन तुझ्या कंठाला भूषण असेल. तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील. तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही. स्तोत्रसेन 121. येणे जाणे सुरक्षित करी. स्तोत्रसेन 11:12. तुझ्या नोंद्याची ठेच लागू नये, तुला सांभाळ. परमेश्वर रक्षक देवदूताद्वारे आपला सांभाळ करेल. एक देवाचा शब्द, देवाची उपस्थिती, देवाचा मार्ग, देवाचं राज्य हे सर्व व्यक्तीला एक महत्व रूपाने कार्य करण्याची शक्ती पुरवते. तू निस्ते वेळी विणार नाहीस. तू निसेल आणि तुझी झोप सुखाची होईल. आपल्याला टेन्शन आहे. लोकांना टेन्शन असल्यानंतर झोप नसते. इकडे प्रार्थनेत आले मस्त झोप येते नाही का. प्रार्थनेत आले का एकदम मस्त. कारण देवाने सांगितलं मध्ये 11:28 मध्ये सांगितलं, अवकस्ती 12 माझ्याकडे मी विसावलं. तेव्हा तो सांगतो झोपशील सुखाने. तर आपल्या प्रत्येकाला एक शिक्षण घेणं गरजेचं आहे. 3:35. बघा, ज्ञानी वैभवाचे वतनदार होतील, मूर्ख मूर्खाचं लाईफ तसंच आहे. आध्यात्मिक लाईफ जीवनाचं आहे. हालेलुया. 4:6. मुलांनो बापाचं शिक्षण ऐका व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष दे. ते सोडू नको म्हणजे ते तुझे संरक्षण करेल. आम्ही देवाला सोडतो, चालेल दुसऱ्या प्रार्थनेला. आणि संरक्षण काय करेल? इकडेच तुझा विश्वास जर बसला नाही तर तिथे किती दिवस जाऊन तुझा विश्वास बसणार? लोकांची आजच्या काळामध्ये एक फॅशन आहे. एक वचन जर समजा जीवाला बरं वाटलं, अरे मस्त आहे, तुम्ही बायबल घ्या ना, वाचा ना, ते सगळ्यात मस्त आहे. तो गेल्यानंतर तुम्ही कोणाकडे जाणार? तेव्हा कोणाकडे जाणार? पेत्राने शब्द दिला येशूच्या बाबतीत, आम्ही सोडून तुम्हाला कोणाकडे जाणार? ज्याच्याकडे खरोखर दैविक ताकद आहे, पवित्र आत्म्याचा वर्षमय सामर्थ्य प्राप्त करणारी शक्ती आहे, तर त्याला पवित्र आत्म्याचं कधी देईल. त्याची आवड धर, ते त्याचा सांभाळ करेल. आता तुम्ही त्याची आवड धरली म्हणजे ते तुमचा सांभाळ करेल. हालेलुया. 15 अध्याय 31 ते 33. जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो, काय सांगते? जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो तो ज्ञानामध्ये वस्ती करेल. आता हे जीवनाचं शिक्षण आहे.
आणि या शिक्षणाकडे जो कान देतो तो देवामध्ये वस्तीच्या रूपाने राहील. जो शिक्षण आवडीतो तो आपल्या जीवाला तुच्छ लेखितो. जो वादंड ऐकून घेतो तो ज्ञान मिळवतो. आपण विचार करा, ऐकून घेतलं तर ज्ञान मिळेल, ऐकलं नाही तर ज्ञान नाही. एक गेला तो दुसऱ्याला पण घेऊन जातो. म्हणून ओंकारास मध्ये दिले शिक्षण 11 ते 13 पासून मूळ साधना आधार आणि 13 अध्यायामध्ये दिलेलं आहे. आपल्याला परमेश्वराने एक आदर्श ठेवायला सांगितलं, अधिकाराच्या अधीन. म्हणून पौलाने पण सांगितलं खरेदीकरा 11:1, जसा मी ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तुम्ही अनुकरणात राहा. पहिलं प्रथम तुम्हाला देव इकडे बोलवेल आणि जेव्हा इकडून तुम्ही दुसऱ्याकडे जाईल तेव्हा सैतान तुम्हाला बोलवेल. परमेश्वराने आदामाची गणन केली त्या टायमाला हाच प्रश्न दिला. जेव्हा तो लुसिफरच्या गोष्टी ऐकल्या, सापाच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी वागलं, आता सगळं अधिकार काढून घेतला. जुदास प्रभू येशू बरोबर होता तेव्हा शिक्षण त्याला आवडत होतं. शास्त्री पुरुष याच्यात लोक ह्याच्या बरोबर गेले, पैशाचा लोभ दाखवला, शिक्षण घेतलं, आत्महत्या घ्यायला. ही माणसाचा शेवट अंत तसाच असतो. आपल्याला शिकताना शिकायचं आहे अनुकरण. परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण आहे. आधी नम्रता मग मान्यता. आधी नम्र राहा मग तुम्हाला मान्य होईल काय द्यायचं की नाही. 4:13 नीतिसूत्रे 4:13 तू शिक्षण गूढ धरून धर, ते सोडू नको, ते जवळ राख, कारण ते तुझे जीवन आहे. काय सांगितले? ते जवळ राख म्हणजे ते 5:13 नीतिसूत्रे 5:13 मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही. जे मला बोध करेल त्यांच्याकडे मी कान दिला नाही. आज आपण तसंच आहे. आपण शिक्षण देतो त्याच्याकडे नाही, दुसरं काय चुकीचं शिक्षण देतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आज समाजात सगळी ठिकाणी आज प्रश्न आहे आणि स्वतः आपल्या जीवनामध्ये संकट, आपत्ती, दुःख ही आपल्या उतरवत आहे. हालेलुया. 5:23 नीतिसूत्रे 5:23 त्याला शिक्षण मिळालेले नाही म्हणून तो मरतो. तो आपल्या अति मूर्खपणामुळे तो भ्रांत होतो. अति मूर्खपणामुळे तो भ्रांत होतो. आपण कुठे मूर्खपणा करतो तेव्हा आपण भ्रांतात पडतो आणि तिथेच आपल्या स्वतःचं भविष्य नुकसानात टाकतो. हालेलुया. 6 नीतिसूत्रे 6:6 अरे आळशा मुंगीकडे जा. मुंग्यापासून शिक्षण नाही तुला शिकायला मिळत. इकडे धार्मिकता आवडत नसेल तू मुंगीकडे तरी जाऊन शिकायला जा, पण तिकडे जाऊ नको. आम्ही चालले याच्याकडे त्याच्याकडे. हालेलुया. देवाने ते सांगितलं जर तुला शिक्षण नाही त्याच्याकडे भेटत म्हणजे कोण चांगलं शिकवते तिकडे आवडत नाही तर मुंगीकडे तरी जा. तिचं वर्तन काय बघा, तिचे वर्तन पाहून काय सांगते, मुंगीकडून शिकायला सांगितलं. एवढी माणसाची कंडिशन खराब करून ठेवलेली आहे. तिकडे शिकायला नका जाऊ, मुंगीकडे जा. घरी मुंगी आजूबाजूला असते नाही तर साखर टाक येतील. एवढीशी मुंगी असा चावा मारते ती विचार करू शकत नाही. एवढीच मच्छर एवढा चावा मारते की विचार करू शकत नाही. पण माणूस माणसाला चावतो. संत पौल सांगतो तुम्ही एकमेकांना चावतो आणि खाऊन टाकता परस्पराच्या आतून सवार होईल. हालेलुया. आपल्या प्रत्येकांना शिक्षणाचा अनुभव घ्यायचा आहे. हालेलुया. 26 नीतिसूत्रे 6:20 माझ्या मुला तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको. बापाची आज्ञा पाळ आणि आईची शिस्त सोडू. 7:1-2 आणि 8-10 नीतिसूत्रे 7:1
माझ्या मुला माझी वचने काय सांगते, माझ्या मुला माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव. देवाच्या आज्ञा नेहमी साठवून ठेवा. आम्ही ते नाही ठेवत. कोणी काय चुकीचं सांगितलं ना त्या आज्ञा बरोबर घेऊन ठेवतात. आपल्याला कोणी काय बोललं तर राग निर्माण होतो. मध्ये 12-6 ज्या शिष्यावर प्रेम त्याला राग. आता मध्ये 16-23 वचन मध्ये पेत्राला सैतान बोलला. मग आता सैतान जर सांगितलेला आहे मग त्याला राग तेवढा यायला पाहिजे. प्रार्थना सुरू देवापासून दूर राहील. इकडे काही बोललेलं जात नाही तरी लोक प्रार्थनेपासून दूर जातात. ते शैतानी आत्मी असतात. देवाची नाही लोक. योहानाच्या पहिल्या पत्रात 2 अध्याय 19-19 वचन 19 ते आपले असते, ते आपल्या बरोबर राहिले असते. तुम्हाला काय माहिती, इकडे प्रार्थनेला येणारे सगळीच देवाचीच लेकरं आहेत का? याच्याबरोबर सैतानाची पण लेकरं जोडीला आहेत. आणि ती तुम्हाला खेचण्यासाठी तुमच्याशी संगत आणि मैत्री करणार. मग तुमच्याशी बडबड करायला लावणार, तुमच्याविषयी काय काय बोलायला लावणार, की याविषयी तिकडचं असं झालं तसं झालं. हे शैतानी आत्मी कार्य करत असतात. आणि यामुळे सर्व व्यक्तीचं जीवनात फार कठीण परिस्थिती. तुम्ही आत्म्याची पारख नाही केली म्हणून तुमच्या जीवनामध्ये देवाची ओळख झाली नाही. माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील. तर काय सांगितले, माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचणार आहे. माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ. हालेलुया. डोळे कशी व्यवस्थित, डोळ्याला जर सारखं दिसत नाही तर चष्मा तरी लावतात की नाही, तसंच देवाचा शब्द व्यवस्थितपणे सांभाळणं गरजेचं आहे. हालेलुया. 8-10 नीतिसूत्रे 8 वचन 10 कृपया घेऊ नका तर माझे शिक्षण घ्या. रुपये मिळू नका, आता शिक्षण घ्या. रुपयापेक्षा शिक्षणाची गरज आहे. उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या. हालेलुया. काय सांगते, सोनं घेण्यापेक्षा ज्ञान घ्या. 10-17 नीतिसूत्रे 10 वचन 17 बोधाकडे लक्ष पुरविणारा जीवनाच्या मार्गात असतो परंतु शिक्षण सोडणारा भ्रांत होतो. हालेलुया. आज आपण शिक्षण सोडलं तर भ्रांतात पडेल. सदोषे 2:12 आपल्या प्रत्येकानं शिक्षणाची गरज आहे, वचनाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे. सूत्रसंहिता 2:12 पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये म्हणून त्याचे चुंबन घ्या. आम्ही तसंच करतो. मग वाटेने मग आम्ही नाश पावतात. कारण का? कारण आम्ही देवावर श्रद्धा नाही, विश्वास नाही, शिक्षणावर लक्ष देत नाही आणि शिक्षण देणाऱ्या त्या विरुद्ध बोलण्याचं काम करतो. तसं नाही. प्रभूने आपल्याला शिक्षण दिलेलं आहे, तुम्हाला शिकवायचं काम आहे. बरोबर. आमचं कर्तव्य आहे की बाबा ओरडत नाही, हे नाही, बोलत नाही. इकडे सगळं आपल्याला परमेश्वर सुख समाधान सुविधा देतो, काय द्यायचे नाही. पण आम्ही दुसऱ्यांचं ऐकतो तेव्हा आम्ही देवापासून दूर होतो. तर लक्षात घ्या की 26 पासून पुढे देतो की लक्षात असं ठेवायचं की आम्हाला देवाने आमंत्रण केले, इकडे देवाने बोलवले, तर आम्हाला या वचनाचं शिक्षण घ्या. आमचं शिक्षण नका घ्या. एक जे शिकवतात ना, तुम्ही वाचतात ना, ऐकतात ना, तेच आत्मपरीक्षण करा. बाकी आमच्यावर लक्ष देऊ नका. कारण ते माणूस आहे, माणूस माणसाविरुद्ध असतोच. हालेलुया. आपण छोटीशी एक प्रार्थना घेऊया. परमेश्वर दयाळू बापा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनाचा अंधार प्रत्येकांना सहाय्यक, सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, लेटर प्रभूचा आशीर्वाद. ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.